आता भाई पाशीलकरांची नक्की मी आठवण या ठिकाणी करतो, कारण बिचारे आजारी आहेत, पण त्यांचं स्वप्न देखील मी पूर्ण केलंय. कारण एकेकाळची लढाई आपल्याला माहित आहे की भाईंना अध्यक्ष करा म्हणून किती किती लोकांनी ब्लॅकमेल केलेत. मग शेका पक्षाने केलेत, राष्ट्रवादीने केले, सगळ्यांनी केले. पण मी आणि भाई जिल्हा परिषद असताना भाईचं स्वप्न एका जिल्हा परिषदेच्या मीटिंग मध्ये मी त्याला खुर्ची नेऊन बसवलं आणि ती मीटिंग चालवली. ते आजही त्याचे चिरंजीव आठवण करतात, याचा मला सारखा अभिमान निश्चित आहे. तर त्या भाईला पण अनेक आम्ही दाखवली, गाड्या देतो, फोर व्हीलर देतो, पण भाईंचा त्यावेळेचा जो विचार होता कदाचित भाई उलट्या मार्गाने गेले असते तर तटकरे जन्म आलेच नसते. हे त्रिवार सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. असे अनेक जण आहेत या महाभागाने त्यांना संपवले. आता तोच वेळा आपण उचलायचा आहे. घाबरण्याचं काही कारण नाही, आम्ही तेवढे ताकद आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे का आदरणीय तटकरे साहेबांच्या बाबतीत अलिबागचे आमदार महेंद्र दलवींनी काहीतरी वक्तव्य केलं ते आपण मी सुद्धा मीडियाला आणि काहीतरी सोशल मीडियाला ऐकलेलं आहे. परंतु मी सुद्धा महेंद्र दलवी साहेबांना सांगेल, तटकरे साहेबांनी असं कधी चुकीचं राजकारण केलेलं नाही. दलवी साहेब आज बोलतायत का जर भाई पाशीलकर साहेबांनी जर असं उलट्या मार्गाने राजकारण केलं असतं तर तटकरे साहेबांचा जन्म झाला नसता. परंतु आदरणीय पाशीलकर कुटुंबाचं तटकरे साहेबांच्या बाबतीत चांगलं मत आहे. परंतु महेंद्र दलवी साहेबांना मी हे सुद्धा सांगेल का महेंद्र दलवी साहेबांना 2012 मध्ये तटकरे साहेबांनीच राष्ट्रवादीमधून तिकीट दिलं आणि त्यांना जिल्हा परिषदेचं सदस्य बनवलं. म्हणून महेंद्र दलवी सुद्धा आज जे दिसत आहेत ते तटकरे साहेबांच्यामुळेच दिसतात, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. रायगड जिल्ह्यातल्या अनेक महाशयांना देखील संपवण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं असं देखील त्यांनी घणाघात केलं. आणि चुकीच्या पद्धतीने काहीतरी तटकरे साहेबांच्या बाबतीत बोलायचं ना, आपल्याला मोठं म्हणायचं, अशा पद्धतीचं राजकारण अनेक वेळा आपण बघितलेलं आहे. या लोकांनी जे महेंद्र दलवी असतील, महेंद्र थोरवे असतील, हे तटकरे साहेबांच्यावर काहीतरी चुकीच्या पद्धतीने चिखलफेक करायची आणि आपलं नाव मोठं करायचं, हे त्यांचं काय सातत्याने काम चालू असतं. आणि मी सांगतोय तटकरे साहेबांनी लोकांना संपवलं नाही तर लोकांना मोठे केले आपण बघितलेलं आहे. आणि जर तटकरे साहेबांनी जसं केलं असतं तर सातत्यपूर्वक ते या जिल्ह्यामध्ये राजकारण ते केलं नसतं. त्यांचं जर आज बघतो तर रायगड जिल्ह्यामध्ये जर कोणाचा दबदबा असेल तो आदरणीय तटकरे साहेबांचा, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी अजितदादांची जी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती, एका IPS अधिकाऱ्याला त्यांनी त्या ठिकाणी दम दिल्याचा तो एकंदरीत तो चित्रीकरण होतं आणि त्या चित्रीकरणाला अजितदादांच्या या वक्तव्याला चादर टाकण्याचं काम तटकरे कुटुंब करतात असं देखील त्यांनी आरोप केला. साहेबांनी असं कुठलं काय केलं, तटकरे साहेबांनी असं कुठलं काय केलेलं नाही. आणि दादांनी सुद्धा अशा चुकीच्या माध्यमातून काही असं त्या IPS अधिकाऱ्यांना काही केलेलं नाही. दादांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या रोजच्या बोलीभाषेप्रमाणे त्यांनी त्यांच्याशी फोनवर संभाषण केलं होतं. परंतु त्याचा आता विरोधकांनी अर्थाचा अनर्थ केलेला आहे, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आणि आदरणीय तटकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं का आपण जेव्हा जनता दरबार घेतो तेव्हा आपण अधिकाऱ्यांना विविध प्रकारचे कामं शेतकऱ्यांची असतील, लोकांची असतील, सर्वसामान्य जनतेची असतील, हे सोडवण्यासाठी आपण अनेक अधिकाऱ्यांना फोन करत असतो. आणि हे तसंच दादांनी केलेलं आहे, त्यामध्ये कुठलंही चुकीचं झालेलं नाही. रायगडचं पालकमंत्री देखील ठरलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे भरत गोगावलेनंच पालकमंत्री करतील असं देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला. हे जेव्हा पालकमंत्री कोण होईल हे झाल्यानंतर कोणाची कुवत किती आहे हे आपल्याला समजेल. आपण त्याच्यावर सारखी वाच्यता करण्यात काय अर्थ नाही. जो पालकमंत्री जो जिता होईल सिकंदर, जेव्हा आपल्याला पालकमंत्री कोण होईल ते आपल्याला तेव्हा कळेल.